मला लागलंय साहेब, मला नाही चालतंय आणि माझी परिस्थिती आहे तशी. जेव्हा मी कामावरून घरी येत होतो, मी स्ट्रेट लेन मधून येत असताना या माणसाने इथून मधून गाडी टाकली, आजूबाजूला न चेक करता. 100 वर कॉल केल्यानंतर मला हेल्प लगेच भेटली होती आणि पोलीस पण टाइमवर आले होते तिथे. मेन गोष्ट तर ही होती की हा पिलेला होता आणि हे मी आधीच पोलिसांना कळवलं होतं. ड्रिंक केली का तुम्ही? ड्रिंक केली नाही केली? पोलीस स्टेशनला गेल्यावर माझ्यावर जे झालं होतं ते मी त्यांना कळवलं आणि त्यांनी ते ऐकून सुद्धा घेतलं होतं. आणि जशी ती सिच्युएशन होती, पोलिसांना पण माझी साईड समजली होती. थोड्या वेळानंतर त्याला त्यांनी गाडी आणायला सांगितली आणि तो गाडी आणायला गेला. तसा तो गाडी घेऊन आला. पोलीस पण बाहेर गेले होते त्याची गाडी बघायला. आणि जसे ते आत आले, त्यांच्या बोलण्यामध्ये फरक होता आणि ते अनएक्सपेक्टेड होता. आणि त्यानंतर त्यांना चूक माझी दिसत होती. आणि या सिच्युएशनला मी एवढंच विचारलं होतं त्यांना की त्याला घरी का पाठवताय. तुला पाहिजे ना, तुला कसं का बोलवाय? त्याला कामाला मला काही नाही विचारलं फक्त. काय गरज आहे? ही चुकी आहे का 30 वर्ष सर्व्हिस करता इथं? अहो तुम्हाला थोडी काय बोल नाही देत का? हे तुझा लवकर दे. तुझी चुकी आहे, नाही देत. जा चल लवकर. माहित होतं, मी बघितलं पण तुला नाही. बोलून राहिली गाडी चाबी कसं ठेवली? अहो मला नाही माहिती होतं, मी तुम्हाला विचारलं. नाही देत जा तू. जास्त हुशारी आहे तुझ्यामध्ये. जा पुढे जायचं. तुम्हाला काय बोललोच नाही पण. 4 वेळा त्रास करू राहिला, किती वेळ पास करू? तुम्ही हायपर का होताय पण? हायपर का एवढा होताय? पासून मला पण समाज लागलंय. मी काय हायपर झालं, मी करणार? मारलं असतं ना त्याला बाहेर. काय? मी पण मारलं असतं ना. मी नाही केलं काही. मारायला पाहिजे होतं. अहो नाही, मी पोलिसांचं हे तू करायचं काय म्हणून. बोलली त्याची? गाडी त्याने माझ्या लेनमध्ये टाकली. ड्रंक तो होता, त्याच्याकडे इन्शुरन्स नव्हता आणि चुकी आता माझी येत होती. अँड जस्ट वॉन्ट टू क्लिअर समथिंग. जेव्हा मी पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो तेव्हा यांचे हावभाव वेगळे होते आणि जेव्हा हे पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊन गाडी बघून आले तेव्हा यांचे हावभाव बदलले होते.